नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. तर मुलांना स्कूलला सोडलेलं आहे, म्हणजे रवळला मी ड्रॉप करून आलेले आहे. प्रज्ञासुद्धा स्कूलला गेलेला आहे आणि त्यानंतर मी आल्यानंतर थोडंसं म्हटलं चला डस्टिंग करून घेऊया. सकाळी काही करायला मिळालं नाही, त्यामुळे म्हटलं थोडंसं आता करून घेऊया आणि मगच कचरा वगैरे काढून लादी वगैरे पुसून स्वच्छ करून घेऊया घर. कामं जवळजवळ घरातली सगळी झालेली आहेत. येताना थोड्याशा भाज्यासुद्धा घेऊन आली, तर त्यासुद्धा व्यवस्थित ठेवायच्या आहेत, क्लीन करायच्या. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. आणि इथे सध्या ना माझं मशीन जे आहे शिलाई मशीन, ते सध्या ना हॉटस्पॉट झालेलं आहे. म्हणजे एक असं ठिकाण झालेलं आहे ना की जिथे सगळ्या गोष्टी ड्रॉप करायच्या, म्हणजे काही कुठे भेटलं नाही की तिथे लगेच ठेवून द्यायचं. तर आता मी विचार करते की इथून मशीन हलवावी, कारण बऱ्याचशा गोष्टी ना तिकडे ठेवल्या जातात आणि ती मशीननं हळूहळू खराब व्हायची अशाने. त्यामुळे आता बघते कुठे व्यवस्थित अशी जागा मिळेल तर तिथे ठेवून दे. तर येताना मी ना काकडी आणि बीट जे होतं ते आणलं होतं, स्वस्तात मिळालं होतं आणि खूप छान मिळालं, त्यामुळे घेऊन आले आणि घरातही संपलं होतं. त्यानंतर अशा प्रकारचे हिरव्या मिरच्या ज्या बऱ्याच दिवस ना मी फ्राय केल्या नव्हत्या, तर त्यासुद्धा आणलेल्या आहेत. आणि आता सगळीकडे ना बाजारात कलिंगड दिसायला लागलेलं आहे. लाले लाल गार 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 कलिंगड. तर आम्ही जेव्हा गावी जायचो ना लहानपणी, तेव्हाची जेव्हा पण डेपोमध्ये कुठल्या गाडी थांबायची तर तिकडे ते ना जे कलिंगड विकणारे असायचे तर ते असे म्हणायचे की लाले लाल गार गार कलिंगड घ्या असं. तर त्यामुळे मी म्हटलं. आणि हे ना आईस ट्रेसुद्धा मी आणले होते, क्यूब्स बनवून तुम्ही ठेवू शकता त्याच्यामध्ये. तर हे ट्रे का आणले ते मी तुम्हाला पुढे शेअर करेनच. तर हे 2 ट्रे मला 50 रुपयाला मिळाले. आणि आमच्याकडे ना नॉनव्हेजचा दिवस असतो, म्हणजे बुधवार, शुक्रवार, रविवार. त्या दिवशी ना अशा बऱ्याचशा गोष्टी ना बाजारात मिळत असतात, ज्या स्वस्तात मिळतात. म्हणजे बाजारात जो भाव असतो ना इतर ठिकाणी त्यापेक्षा थोडं स्वस्तात. तर मी हे 50 रुपयाला 2 आणले. पण माझ्या लक्षात नाही आलं की तेव्हा ट्रे चेक करावं. तर घरी आल्यावर मला कळलं की त्याच्यावरचं जे झाकण आहे ते थोडंसं लूज होतं. ट्रे व्यवस्थित आहे, कुठेही काही तुटलेला वगैरे नाही, पण त्याचे झाकण जे आहे ते दोन्ही लूज होते. असो. आणि एक छान छोटं पिगी बँकसुद्धा आणलं होतं मुलांसाठी. तर लोलो स्कूलमधून आला त्यानंतर मग थोडासा आरामच केला मी आज. आणि काही थोडंसं यूट्यूबचं काम होतं ते सुद्धा केलं. आणि आता झालेले इव्हनिंग. आणि इव्हनिंगला इकडे मी प्रज्ञाला सकाळी प्रॉमिस केलं होतं की मी त्याच्यासाठी ना चॉकलेट मिल्कशेक बनवेन. तसं तर मी खूप कमी बनवते या गोष्टी, कारण मला इतक्या त्या फार काही जमत नाहीत. आणि मी सुद्धा यूट्यूबवरून बघूनच मी हे बनवत आहे. म्हणजे याआधी बऱ्याच वर्षाआधी मी बनवलं होतं, मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी बनवलं होतं असं मिल्कशेक. पण तितकंसं काही चांगलं झालं नव्हतं. तर आज म्हटलं चला बनवूया पुन्हा. तर माझ्याकडे डार्क चॉकलेट अवेलेबल होतं, तर ते थोडीशी कोको पावडर आणि दूध आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून असे मिक्स करून मस्त असं मिक्सरमधून फिरून चॉकलेट मिल्कशेक जो आहे तो मी बनवला आहे. आणि येताना थोडंसं ना आईस्क्रीमसुद्धा आणलं होतं, कारण त्याला आईस्क्रीमसुद्धा त्याच्यावर हवं होतं. तरी ते छोटंच मी आईस्क्रीमचा डब्बा आणला होता, कारण मोठा आणला ना तो इतका खाल्ला जाईल आणि पुन्हा मग सर्दी खोकल्याचे परिणाम. आणि हा जो मग आहे ना तर ज्यूसचा, तर तो मी येताना डीमार्टमधून आणला होता. प्रज्ञा नाही, माझ्यासोबत लोलो आला होता, तर त्यांनी ते चॉईस केला होता. त्याला वरती असा स्ट्रॉ होता, तर त्याला आवडलं म्हणून मी घेऊन आली. तर त्याचं उद्घाटन आज केलेलं आहे. प्रज्ञाला दिलं मी मिल्कशेक प्यायला. त्यानंतर मी इथे माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे आणि तोपर्यंत हे सुद्धा आले होते. तर त्यांना विचारलं, चहा तर नको म्हणाले. सो मी स्वतः घेतलेला आहे फक्त चहा. आणि लोलोसाठी थोडंसं ड्राय स्नॅक्ससुद्धा घेतला आहे, तोसुद्धा माझ्यासोबत खाईल. मग इथे मी केली जेवणाला सुरुवात, कारण आता आम्हाला जायचं आहे जत्रेमध्ये. मालवणी जत्रा इथे आमच्या इथे जवळ लागलेली आहे, सो तिकडे जायचं आहे. तर चपात्या वगैरे बनवून घेतल्या, वालाची भाजी. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो जायला जत्रेला. आणि मुलांची एक्साइटमेंट लेवल तुम्ही बघू शकता, किती एक्साइटमेंट आहे जाण्यासाठी. ऑलरेडी 2 वेळा जाऊन आलेले आहेत ती, तरी तिसऱ्यांदा आम्ही आता पुन्हा चाललेलो आहोत. म्हणजे 2 वेळा जेव्हा ते पप्पांसोबत दोघंही गेले होते, मी गेली नव्हती, पण आज त्यांना मलासुद्धा घेऊन जायचं आहे. मम्मी चल ना करून, तर जबरदस्ती केली, त्यामुळे आम्ही आलेलो आहोत. आणि इथे बघा आमच्या जवळ, इथे जवळच आहे म्हणजे, त्यामुळे मी काही ड्रेस वगैरे सुद्धा चेंज केला नाही. घरातला जो ड्रेस होता तोच घालून मी आली. आणि इथे चाललेलं की आपण ट्रेनमध्ये बसूया. सो इथे मी ठरवलं की ठीक आहे म्हणून. तर मी दोघांसोबत ट्रेनमध्ये बसली. आणि अगदी लहान मुलांचं होतं ते, तसं पण मला काही फार काही आवडत नाही, पण त्यांच्या आग्रहाखातर मी बसली. आणि लोलो बघा किती एक्सायटेड झालेला आहे. आणि हे जे वॉच गावच्या जत्रेमधून आणलं होतं ना त्याने, ते काय तो हातातून सोडत नाही, घालतच राहतो. आणि 10 वेळा काढणार, 10 वेळा लावून घेणार माझ्याकडनं.
थोड्या वेळ जत्रा फिरलो आम्ही. मुलांना जे खायचं होतं मुलांनी खाल्लं. त्यांना काही घ्यायचं होतं ते सुद्धा घेतलं. मी फक्त पापड आणि कुरडया घेतल्या आणि इकडे थोडेसे डान्स प्रोग्रामसुद्धा चालू होते. ते थोड्या वेळ पाहिले आणि मग आम्ही घरी निघालो यायला. आणि आजचा व्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा छोटासा व्लॉग आहे जो आवडला असेल. जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.